आणि बरंच काही या माझ्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेता शुभंकर तावडे याला. हेलो. हाय. कम इन. कसा आहेस? मस्त मस्त. वेलकम. कम इन. थँक्यू. सो येस, आत्ता आपण आलो आहोत शुभंकरच्या घरी. जसं मी तुम्हाला सांगितलं, घर सुट्टी आणि बरंच काही आजच्या आपल्या शोचा एपिसोडचा आपला आजचा पाहुणा आहे तो म्हणजे शुभंकर. शुभंकर, स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. आणि मला नेहमीच आवडतं, एकतर लोकमत फिल्मीने खूप चांगल्या गोष्टी नेहमी घेऊन आले ते. सो हा सेगमेंट जेव्हा मी बघितलेला तेव्हा माझं असं झालं की येस, आय नीड टू डू दिस अँड गेट पीपल इन माय स्पेस, माझ्या स्पेसमध्ये. सो मजा करू आज. येस, नक्कीच. गप्पा मारायच्या आहेत. स्वतः जरा बसतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जरा घर एक्सप्लोअर करतो. पण त्याच्या आधी थोड्याशा गप्पा मारूया. बसूया. काय अशोक? शुभंकर, खरं तर घरी आलोय आम्ही. आणि आम्ही आत्ता तुम्हाला सांगितलं जसं गोरेगावमध्ये आहोत. आणि आज शुभंकर एकटाच आहे घरी, राईट? आई आहे माझी. हो, आई आहे. म्हणजे युजली कसं असतं की मी म्हणजे माझं लास्ट इयरच माझ्या बहिणीचं लग्न झालं. सो आम्ही आधी चौघे होतो, मी, आई, बाबा आणि ती. तर जरीही आम्ही म्हणजे एकतर आम्ही 4 लोक 4 दिशेला असायचो. ती तिच्या कामाला, मी माझ्या कामाला, पप्पा माझ्या. सो घरात असं नेहमीच व्हायचं की कोणतरी एकच आहे व्यक्ती, दोघेच आहेत. चौघे वगैरे असले ना आणि आम्ही चौघे एकत्र जेवायला बसलो तर तो एक इव्हेंट असतो. चौघे आज घरात आहेत. सो आत्ताही लग्नानंतर म्हणजे ताईच्या लग्नानंतर आम्ही तिघे जरी घरी असलो ना तरी असं असतं की अरे च्छा, आज तिघे घरी आहे. बट या जेव्हा आम्ही तिघे असतो तेव्हा इट्स फन. वाव. शुभंकर, इथे किती वर्ष झाली या घरात? मी या घरात गेले 4 वर्ष राहतोय. म्हणजे 2020ला मी इकडे शिफ्ट झालो. म्हणजे मी इकडे शिफ्ट झालो आणि लॉकडाऊन झालं, कोविडचा वगैरे काळ, असं सगळं होतं. सो या इट्स बीन 4 years ना. पण ह्याच्या आधी माझ्या मते याच वेस्टर्न साईडलाच होता? हो, मी इकडेच म्हणजे मी जेव्हा जन्माला आलो, मी ॲक्च्युली बोरिवलीमध्ये आम्ही तेव्हा राहायचो. मी पहिलीपर्यंत मी बोरिवलीलाच होतो. मी सेंट झेवियर्सला होतो, सेंट झेवियर्स स्कूलला. मग त्याच्यानंतर आम्ही चारकोपला शिफ्ट झालो, कांदिवलीला. तेव्हा मी ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल म्हणून आहे, तिकडे होतो. आणि मग तिकडनं आम्ही मीरा रोडला शिफ्ट झालो. माझं अख्खं कॉलेजची वर्ष म्हणजे 2010 ते 2020 10 वर्ष आम्ही मीरा रोडमध्ये राहत होतो. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे पहिली जेव्हा सिरियल करत होतो फ्रेशर्स, तेव्हा ना तो सेट जो होता तो एक 6 मिनिटावर होता. म्हणजे मी सायकलने जायचो कधी सायकल, बाईक, वॉट एव्हर. तर पण मी सायकलने मोस्टली जायचो, तर 6 मिनिटावरच होता. सो ते सगळ्यात बेस्ट होतं. सो मग नंतर आता मुंबईचं आणि वेस्टर्न लाईनचं ट्रॅफिक म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि एकंदरीत मुंबईचं ट्रॅफिक कुठेही जा, तर त्याच्यामुळे वी डिसाइडेड की आपण मिडल ग्राउंड कुठेतरी आपण बघूया, हे होऊया. सो गोरेगाव सारखी जागा नाही, मला खरंच वाटतं. इथे खूप पीसफुल जागा आहे गोरेगाव. येस, आणि माझ्या होते ते फिल्म सिटीचं शूट असलं की तुम्हाला बऱ्यापैकी जवळ पडत असेल. खूप बरं पडतं. म्हणजे फिल्म सिटीमध्ये असू दे किंवा म्हणजे जे लोक म्हणतात मड आयलंड. मड आयलंड ही एक अशी जागा आहे की तिकडे कितीतरी लोक घाबरतात. एकतर शूट लागलं ना मड आयलंडला तर लोक असतात की अरे आता मडला शूट आहे, हे ते. म्हणजे म्हणून जरा ना गोरेगाव बरं वाटतं की मडची भीती सुद्धा नाही वाटत. आणि म्हणजे आता टेन्शनही नाही आहे किंवा काय. सो इट्स म्हणजे प्रॉपर मध्ये पडते, मला तरी असं वाटतं. सो इट्स आणि खूप शांत आहे ही जागा. म्हणजे मी जिथे राहतोय ती जागा तरी खूप शांत आहे. काही नाही, म्हणजे तुम्ही आल्यापासून बघा ना, काही नाही, आवाज नाही, काही नाही. फक्त संध्याकाळी पोरं खूप आवाज करतात, पण ठीक आहे, तसं काय. प्रत्येक घराची एक खासियत असते आणि तू म्हणाला तसं प्रत्येक ठिकाणी तू काही वर्ष राहिलेला आहे. या घराची खासियत मला जाणून घ्यायची, पण त्याच्या आधी मला एक सफर घडवायची आणि माझ्या प्रेक्षकांना तुझं हे घर खास दाखवायचं आहे. आणि त्यांना नेहमीच उत्सुकता असते की सेलिब्रिटी, सोकॉल त्यांचे लाडके सेलिब्रिटी झाले की त्यांचे घर कसं असतं, ते कुठे राहतात, ते काय करतात. ह्याच्यासाठीच हा खरं तर शो आहे. तर त्यांना फक्त तुझ्या घराची एक झलक दाखवूया आपण. हो, नक्कीच. आणि मला तरी असं वाटतं की मी जसं आहे ना, किंवा तर मला सगळेच म्हणतात की तू ना आमच्यासारखाच वाटतोस, आपल्यातलाच वाटतो. तर मला हेच लोकांना सांगायचं आहे की ॲक्टर्स जरी असले, सेलिब्रिटीज जरी असले, तरी घर म्हटलं की घर असते.
घर आपलं असतं आणि म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे हे आपल्यासारखंच आहे, हे अरे ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्यासारख्याच असतो. त्याचमुळे मला हे सेगमेंट सगळ्यात जास्त करायचं होतं की किती आपण म्हणजे ऑडियन्सेस आणि सेलिब्रिटीज किती सिमिलर आहेत काही गोष्टींवर. सो येस, एक आपण बघूया घर. येस, चला. तर ऑब्विसली एकतर मला हे एक आवडतं की हे घर खूपच म्हणजे आम्ही वुडन आणि ह्या थोडा झोनमध्ये ठेवलंय की आणि प्रकारचं ना कलर स्कीम दिसेल की थोडं ब्राउनिश वुडन मार्बल्स या सगळ्या झोनमध्ये. सो हा एंट्रन्स आम्ही येतो आणि दिस इज द ओपन किचन. आणि किचन म्हटलं की हे खरं तर किती तुला सांगू की म्हणजे माझी बहीण होती तेव्हा ती आई आणि आमच्या इकडे ज्या 3 मेड्स आहेत, सो 5 बायका मिळून ही जागा चालवतात. खरं तर त्यातल्या 2-3 तर अख्खं घर चालवतात, पण मेजरली ह्या 5 बायकांचं इकडे जेव्हा सकाळी वावर असतो ना तेव्हा एक मजा असते वेगळी. तर ही स्पेस त्यांची आहे. मी फार म्हणजे मला काही गोष्टी असतात माझ्या थोड्या समजा डाएटच्या असतील किंवा अंडी किंवा काही वॉट एव्हर काय बनवायचं असेल तर तेव्हाच मी एंटर करतो, नाहीतर मी फार त्यांच्या स्पेसमध्ये जात नाही. पण मला ती एक गोष्ट आवडली शुभंकर, सुनील सरांचे काही हे लावलं, पण ते म्हणजे कशासाठी आणि कोणी केलेत ते ना ऍक्च्युली त्यांच्या एका फॅनने किंवा एका सिरियलच्या इकडे त्यांना ना बनवून दिलेले. सो आम्ही काही भरपूर गोष्टी आता सोव्हिनियर्स असतात, सो एक गोष्टी आम्ही ठेवतो. तर लंडनचं आहे, दुबई, ह्या सगळ्या गोष्टी आणि लोक आणतात आणि ते गिफ्ट करत असतात किंवा एक आठवणी असतात. सो आम्ही हे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी ठेवत असतो. आणि हा बोर्ड एक म्हणजे माझ्या घरात भरपूर लोक येतात, म्हणजे माझे फ्रेंड्स येतात, भरपूर कलिग्स येतात, म्हणजे ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस जे माझे फ्रेंड्स आहेत. सो ना प्रत्येक वेळेला कोण ना कोणतरी काही ना काहीतरी बनवून जातं. तर ना आईने असं लिहिलं होतं, तर माझा एक मित्र आला, त्याने पिचकारी काढून गेला, हे काहीतरी उगाच काहीतरी काढून गेलाय. सो हे बोर्ड ज्यासाठी होतं की घरी काही इन्स्ट्रक्शन बाईला त्याचा वापर होत नाही आणि हे असं काहीतरी करत असतात. त्यात जर संस्कृती माझ्या सोसायटीमध्येच राहते आणि ती म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंड्स पैकी एक आहे. तर ती जेव्हा येते तेव्हा तर ती अख्खं खोडून टाकते आणि तिला पेंटिंगची खूप आवड असल्यामुळे ती इकडे रमते. ती खूप काय वेगळं बनवते. किती छान. पण ते छान आहे सगळ्यांसाठी, इन्स्ट्रक्शन कमी आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे हे बघितल्यानंतर कळलं की किती लोक आली आहेत घरात, की कोण कोण येऊन गेले हे मला इथे बघून कळतं. हो, नाईस, मस्त. आणि खरं तर ओपन किचन कॉन्सेप्ट आहे, सध्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तशीची कॉन्सेप्ट. आणि माझ्या मते हा मस्त हॉल, आणि या हॉलमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही वॉल भरगतच्या अवॉर्ड्सनी भरलेली आहे ही वॉल शुभंकर, आणि खूप सुंदर वाटते. खूप छान आहे. आणि स्वामींची मूर्ती पण खूप सुंदर आहे. येस, आणि स्वामींची मूर्ती प्लस हे अयोध्येवरून आहे. माझी फ्रेंड आहे समीक्षा टक्के म्हणून, ती पण एक क्रिएटर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे. तिने खास आणून दिली होती मला. अजून आणि बाकी सगळे म्हणजे खऱ्या अर्थाने मी ज्या गोष्टीला देव मानतो, मी ज्याची वर्शिप करतो ते म्हणजे माझं काम. तर त्याच्या मूर्त्या मी ह्या मानतो. म्हणजे माझ्यासाठी अवॉर्ड्स, भरपूर लोक म्हणतात की अवॉर्ड्स फार काय महत्त्वाचे नसतात किंवा काय, पण ना आपल्याला बघितल्यानंतर ना खूप गोष्टी आठवतात ह्याच्यानंतर की अरे यार आपण तेव्हा असं केलं होतं, ह्या गोष्टीसाठी मी ही मेहनत केली होती. सो हे रेकग्निशन किंवा पाठीवर थाप किंवा असं हे जे म्हणतात त्यापेक्षा ना मला असं खूप वाटतं की ना खूप मेमरीज असतात त्या कामाबद्दल, जे आपल्याला अवॉर्ड्समधून ना रिकलेक्ट होतात भरपूर वेळा. सो हे म्हणजे आम्ही सेक्शन्स करून ठेवले. एक तर हे म्हणजे सगळ्यात जास्त पप्पांचेच आहेत ऑब्व्हियसली, आणि हे त्यांच्या लग्नासाठी बाबा लगीन म्हणून फिल्म होती, ते त्याचं आहे. मागे शांतेचं कार्टच आहे. मग तरुण तुर्क म्हातारे अर्क हे नाटक ते आय गेस परत केलं जेव्हा होतं एकदा, तर त्याचा शो झालेला, तर तेव्हा पप्पांना बोलवलं होतं, तेव्हाचं दिलेलं आहे. हे झीचे त्यांचे अवॉर्ड्स, हुबायपूचे अवॉर्ड्स आणि त्यांचे संस्कृती कला दर्पणचे, आणि हे माझं सगळ्यात
म्हणजे सगळ्यात जवळचं आमच्या, म्हणजे फक्त माझंच नाही पण मला असं वाटतं की अख्ख्या सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये एक गोष्ट मनापासून हवी असते, ती म्हणजे एक फिल्मफेअर अवॉर्ड हवा असतो. आणि मला डेब्यूसाठीच फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता कागरसाठी. तर मला म्हणजे त्याच्या मेमरीज एवढ्या आहेत ना, एवढ्या आहेत, कारण की घरच्यांमध्ये तो एक वेगळाच आनंद आणि एक प्राऊड फिलिंग असते की मुलाने पहिल्यांदा काहीतरी एक प्रूव्ह करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी एवढी मोठी एक त्याला पाठीवर थाप मिळाली विथ द ब्लॅक लेडी. तर ही खूप जवळची आहे आमच्या सगळ्यांच्या. आणि मी तर म्हणतोय हे माझं, ही फक्त माझ्या एकट्याची नाही तर माझा मित्रपरिवार, माझे आई वडील, या सगळ्यांसाठीच आहे ते. आणि बाकी झीचे अवॉर्ड्स आणि हे माझ्या पप्पांना मिळालं होतं खूप वर्षांपूर्वी. खूप जुनं आहे हे. म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रायोगिक अभिनेता, म्हणजे दॅट इज 1989 वगैरे त्या सालचं आहे. आणि मातीच्या गाड्याचं प्रकरण म्हणून खूप जुनं नाटक होतं त्याचं. बाकी हे मागे पुरुषोत्तम करंडक झालं होतं 2015ला, तेव्हा मला केशवराव दातेंचं अवॉर्ड मिळालं होतं. केशवराव दातेचं त्याचं आहे. अजून बाकी भरपूर काही अवॉर्ड्स आहेत. माझ्या आईसाठीचे पण अवॉर्ड आहे, माझ्या बहिणीचे अवॉर्ड्स आहेत. सो ह्या गोष्टी ना कुठेतरी आम्हाला परत मागे नेतात की आपण काय काय केलंय, कुठल्या कुठल्या मेमरीज आहेत या बाबतीत. सो ही जागा, ही वॉल आमच्यासाठी खूप खूप जवळची. आणि ऑब्व्हियसली नवरा माझा नवसाचा ह्याची, म्हणजे ह्याच्यामुळे एवढ्या लोकांना रेकग्निशन आणि एक मला वाटतं की मराठी फिल्म्स आपण ज्या बघतो त्याचे एक माइलस्टोन्स असतात. तर त्यापैकी सगळ्यात वन ऑफ द बेस्ट माइलस्टोन्स, वन ऑफ द बिगेस्ट माइलस्टोन्स इज नवरा माझा नवसाचा, असं आहे. येस. आणि बरं या वॉलची खास म्हणजे अवॉर्ड्स तर आहेत, पण मला म्हणजे आता आपण प्रत्येक वेळेला जातो तेव्हा एक प्रत्येकाचा एक खास कोपरा असतो आणि त्या कोपऱ्यात एक आपला छान आवडता देव हा बसलेला असतो तिथे. आणि इथे मला स्वामींची एक छान मूर्ती दिसते, खूप छान आहे. कुठून आणली आहे, कोणी गिफ्ट दिली आहे काय? आई आणि पप्पा म्हणजे माझ्या घरचे सगळेच खूप मानतात स्वामींना आणि त्यांच्यामुळे त्यांना भरपूर फरक जाणवलाय आणि खूप पॉझिटिव्हिटी जाणवली बेसिकली. म्हणजे काय असतं, आपण ज्या गोष्टीवर खूप बिलीव्ह करतो, मनापासून बिलीव्ह करतो, तर ना खूप आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आणि स्वामींची मूर्ती किंवा स्वामी घराला खूप पॉझिटिव्हिटी देतात आणि त्याच्यामुळे आमचं घर खूप आनंदात राहत असतं. तर ही गिफ्ट दिली होती बाबांना आणि जेव्हा कधी आई बाबा किंवा आम्ही बघतो तर खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि एक असं कोणतरी, म्हणजे काय की माझे कुठले आजी आजोबा नाही आहेत, म्हणजे साईडली ते पास्ट आहे, पण एक कोणतरी ना, एक अथॉरिटी असतं ना घरात, मोठं कोणतरी असतं, तर सतत वाटत असतं की आपल्यावर कोणतरी मोठं आहे. सो त्या गोष्टी जर ज्यांच्या घरात आजी आजोबा असतात त्यांना ऑब्व्हियसली असतं, पण ज्यांच्या घरात नसतात ना त्यांना सतत वाटत असतं की कोणतरी हायर अथॉरिटी असलं पाहिजे होतं. सो ते सतत वाटत असतात की ही इज द हायर अथॉरिटी. किती छान. आणि खरंच ते आल्यानंतर ती पॉझिटिव्हिटी वाटते, कारण अख्ख्या त्या वॉलमध्ये बरोबर मिडलला त्यांची ती छान मूर्ती आहे, त्याच्यामध्ये बघितल्यावर खूप छान वाटतं. तर जरा पुढच्या सेक्शनकडे वळूया. सो इकडे सगळ्यात बेस्ट म्हणजे हा आमचा पॅसेजचा एरिया. ओके, इकडे वॉशरूम, इकडे 2 आमचे बेडरूम्स. आणि मला सगळ्यात जास्त आवडणारी म्हणजे माझं जे सेक्शन आहे ते म्हणजे हे, दॅट इज माय शू कलेक्शन. जे म्हणजे हे मला तरी वाटतं की हे माझं एक 60% शूज असतील, अजून 40% आहेत जे खूप वेगवेगळ्या जागी ठेवलेले असतात. पण हे कसे, हे मी ना रेग्युलरली यूज करत असतो माझ्या इव्हेंटसाठी म्हणा किंवा कुठे जायचं असेल तर. हे 2 जे आहेत ना, हे सगळ्यात एक्सक्लुझिव्ह आहेत. म्हणजे हे मी फार काढतही नाही. तिकडचे जे पहिले आहेत त्याचे तर मी, म्हणजे मला जेव्हा दिले, मला माझ्या आत्याने गिफ्ट केले, चारू आत्याने, की ती सिंगापूरला राहते, तर तिने तिकडनं
वेड जेव्हा खूप चांगलं सक्सेस झालं होतं, वेडला मिळालं होतं सक्सेस, तर त्याच्यासाठी तिने मला गिफ्ट दिले होते. आणि तिला माहिती मला शूजचं खूप वेड आहे, तर शूजचं खूप वेड आहे. तर तेव्हा तिने दिले होते मला. आणि मला ना खूप टेन्शन आलं होतं. का माहितीये? कारण की मी हे कुठे घालू. कारण की असं होतं ना की हे एवढे भारी शूज, मला असं झालं की ह्याला जर काही झालं, जपावं तेवढंच लागतंय. बापरे, म्हणजे ज्या व्यक्तीने समजा कोणाचा पाय पडला तर मी उचलून फेकूनच दे, आणि माझ्याकडून काही झालं तर मी स्वतःलाही मारेन. तर मी 1.5 वर्ष वापरलं नव्हते ते. मी 1.5 वर्ष फक्त त्या बॅगेत ठेवून दिले होते. आणि मला आठवतंय की आत्ता 8/2/75चं आम्ही चला हवा उद्याला प्रमोशन केलं होतं. तेव्हा मी म्हणालो की मी धाडस करणार आणि आज मी हे घालणार. तेव्हा तर मागच्या वर्षी मार्चमध्ये दिलेली गोष्ट मी ऑलमोस्ट वर्षभरानंतर ती वापरायला काढली आहे. नाहीतर मी बाकीचे सगळे हे ठीक आहेत, कारण की काय, शूज आहेत, शूज खराब होतातच. म्हणजे तुम्ही कितीही त्याला सांभाळून ठेवा, त्याला क्लीन करा किंवा काय, ते खराब होतातच. सो मला त्याच एन्झायटीने मी कधीच वापरलं नाही ते. आणि हे माझ्या बहिणीने दिलेले रेड कलर, म्हणजे रेड ब्लू वगैरे येते. सो बाकी सगळे अशा हळूहळू एक एक गोष्टी. आणि माझं स्वप्न आहे की मला तरी माझ्या घरातली एक रूम ही फक्त शूज, एक्सेसरीज, कपडे, म्हणजे कपडे तरी नंतर, पण शूज आणि एक्सेसरीज ह्या गोष्टीबद्दल मला खूप वेड आहे. अगेन मला खूप क्रेज आहे त्याची. आणि मला कलेक्ट करायला खूप आवडतं. मला वेगवेगळ्या जागेवरून मला नवीन काय सापडलं तर मी ते घेतो किंवा काय. आता फक्त हे माईकला खरखर होतंय म्हणून मी चेन नाही घातली, नाहीतर मी सतत मला चेन्स आवडतात, मला इयरिंग्स आवडतात, रिंग्स आवडतात. शुभंकरला बऱ्याच वेळा बघतो तेव्हा शुभंकर एक वेगळ्या स्टाईल, त्याची एक वेगळी स्टाईल नेहमी बघायला मिळेल. म्हणजे रेड कार्पेटवरही असो किंवा तुम्ही इन जनरलही कधी बघितलं तर शुभंकरची एक वेगळी स्टाईल आहे, त्याचं एक स्वतःचं एक वेगळी स्टाईल स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे प्रत्येक गोष्टी युनिक आणि एक्सक्लुझिव्ह असणं हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मी त्याला आधीच म्हटलं की काय काय युनिक गोष्टी आहेत. त्याने सगळ्यात आधी मला सांगितलं माझ्याकडे शूजचं कलेक्शन भरपूर आहे, पण आता आपण दाखवू एवढंच शकतो, पण त्याच्याकडे बरेच शूज कलेक्शन आहेत. आणि आय होप की ते प्रत्येक मुलाचं असतं की त्याचे लक्झुरियस मध्ये त्याचे वॉर्डरोबचे म्हणजे त्यांचे कपडे कमी असतात, पण बाकी ऍक्सेसरीज आणि मेन म्हणजे शूज खूप जास्त असतात. आणि काय आहे ना की माझे आता असं नाही की बडाई मारायची किंवा काय, पण ना ह्याच्यात खूप पैसा जातो यार. म्हणजे एका पॉइंटला खरंच टेन्शन येतात. माझी आई तर रागवते की बाबा बस झाला आता. आणि मी म्हणजे ह्यातले हा जो शू आहे ना, तो मी म्हणजे त्या दिवशी मी असाच गेलो त्या झारामध्ये असंच गेलो होतो आणि मी काहीतरी मला एक गोष्ट घ्यायची होती, नॉर्मल एक टी शर्ट किंवा काहीतरी घ्यायचं होतं आणि मला हे शूज दिसले आणि मला असं झालं की यार मला तो खूप प्रॉब्लेम होतो की मला नाही राहत मी. आणि मला खूप आठवते काही वर्षांपूर्वी खूप ज्या फ्रेशर सुरू होती तेव्हा ना मी आणि ओंकार राऊत आम्ही कुठेतरी चाललो होतो आणि आम्हाला अर्जंटली वॉशरूम यूज करायचं होतं. सो आम्ही बोललो की ओबरॉय मॉल आहे भाई, आपण जाऊन वॉशरूम यूज करू, मग आपण पुढे जाऊ. म्हणाला ओके. मी वॉशरूम यूज करायला गेलो. तो म्हणाला की 5 मिनिटं थांब, मला थोडा वेळ लागतो. मी ओके. मी बाहेर आलो आणि मी जस्ट अशी नजर टाकतोय आणि मला ना त्या एका शोरूमच्या इकडे काही म्हणजे शूज दिसले. आणि मी सांगू की म्हणजे आता मला सांगायला काहीच कधी वाटत नाही, आम्ही ना हाफ पॅन्टवर होतो. सिरियसली आम्ही हाफ पॅन्टवर होतो, कारण की आम्ही घरूनच कुठेतरी असं जात होतो आणि आम्हाला अर्जंटली वॉशरूमला जायचं होतं. तर आम्ही हाफ पॅन्टवर होतो, ऑलमोस्ट घरातले कपडे. बरं लोक ओळखतायत आम्हाला की हे लोक ऍक्टर्स आहेत, पण आम्ही निर्लज्जम सदा सुखी असल्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. तर आम्ही मी त्या हाफ पॅन्ट मध्ये मी बघितलं, अरे यार जॅक अँड जोन्स मध्ये हे शूज मला दिसत आहेत. मी तसंच हाफ पॅन्ट मध्ये गेलो आतमध्ये. एकतर त्यांना वाटलं की हा कोण आहे, हा हाफ पॅन्ट आणि ह्याच्यात कुठे फिरतोय आणि चप्पल घालून गेलो नॉर्मल. पण तिकडे सगळ्यात महागडे जे शूज होते ते मी विकत घेतलेले, कारण की ते म्हणजे ते मला ऑब्व्हियसली मला तेव्हा माहित नव्हतं की हे एवढे महागातले,
पण तरीही मी विकत घेतलेलं आणि त्यांना असं झालं की एक इसम येतो जो हाफ पॅन्टवर आहे, त्याने चप्पल घातलेली आहे आणि इकडचे सगळ्यात कमाल शूज घेऊन जातो आणि ओंकार बाहेर आला आणि त्याचं झालं की हा कुठे गेला, तर मी हाफ पॅन्ट घेऊन की भाई हे घेतलं हे काय ले लूंगा तर असं घेऊन आलो मी. बट माझा तोच एक प्रॉब्लेम होतो मला की मी कुठेही गेलो, कुठल्याही दुकानात गेलो तर मी उगाच एक शूज घेऊन येणार, आवडले एक शूज घेऊन येणार. सो माझे म्हणजे ऑलमोस्ट 70% ऑफ माय इन्कम सगळं शूजवर जातं. येस, बऱ्याच गोष्टी आहेत. आणि आता आम्ही पुन्हा हॉलमध्ये जातोय कारण हॉलमध्ये खूप आणखीन एक छान गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरात एक छान कॉर्नर असतो आणि मला हा एक कॉर्नर खूप छान वाटतोय. शुभंकर, माझ्या मते मित्रमैत्रिणी आल्यावर इथेच गप्पा टप्पा होत असतात. मी हा कॉर्नर किंवा ही जागा ना खूप खूप मला आवडते कारण की मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट झालो तेव्हा जस्ट कोविड आलं होतं आणि लॉकडाऊन झालं होतं कारण की आम्ही काहीतरी 20-21 फेब्रुवारीला आय गेस 20 फेब्रुवारीला इकडे शिफ्ट झालो आणि मार्च 1st किंवा 2nd वीकला चालू झालं होतं लॉकडाऊन. तर ना ह्या जागी म्हणजे दिस वॉज द ओनली प्लेस जिथे आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो, लोकांना बघू शकतो, काय करू शकतो. सो ही जागा आणि भरपूर वेळेला ना म्हणजे ही ना करून घेतलेली जागा आहे. बाकी कुठल्या फ्लॅट्समध्ये ना ही अशी जागा नाहीये, डिरेक्टली हे पडतं. सो ना इकडे बसून मग सगळ्यांशी बोलणं किंवा काय, इकडनं ह्या खिडकीतनं भरपूर सेलिब्रिटीज, आता मी त्यांची नावं नाही घेणार इकडे, पण आमच्या बिल्डिंगमध्ये भरपूर सेलिब्रिटीज राहतात. तर आम्ही बोलायचो असे, इकडनं खाली दिसतंय की अरे हे इकडे राहते, तो तिकडे राहतो, अरे काय कसं काय चाललंय, अरे इकडे वगैरे आपण बोलू. सो ह्या सगळ्या गोष्टी इकडे चालत असतात. आणि प्लस आम्हाला झाडं आणि ह्या सगळ्यांची खूप आवड आहे म्हणजे. आणि म्हणून ही माझ्या आईची कंपनी आहे म्हणजे वास्तू संकल्प ग्रुप म्हणून. सो त्यांच्याकडून पण आलेली आहे आणि ती लँडमध्ये बिझनेस करते माझी आई. सो ही जागा खूप पीसफुल वाटते. आम्ही संध्याकाळी जेव्हा इकडे खूप चांगलं सनसेटच्या वेळेला ना हे कसं हे ओपन दिसतं ना आणि डोंगर वगैरे, सो त्याच्यामुळे एक वेगळाच कलर दिसतो, वेगळा छान कलर दिसतो आणि वारा वगैरे खूप सुंदर. सो इकडे सगळ्यात पीसफुल वाटतं आणि हे आम्ही सगळ्या बेडरूम्स आणि ह्याच्यात केलेलं आहे. सो ना ते प्रत्येक व्यक्तीला माझ्या घरात एक खूप आम्ही हे ठेवलंय की एव्हरीबडी हॅज देअर प्रायव्हेट स्पेस. कसं असतं की भरपूर घरांमध्ये हे असते की जरीही घरी एकत्र राहत आहेत किंवा थोडे थोडे रूम्स आहेत प्रत्येकाचे, कुठेही ना प्रायव्हेट स्पेस नाही मिळत. तर ना आम्ही आमच्या घरात तरी आम्ही प्रत्येकाची स्पेस, प्रत्येकाची प्रायव्हसी आम्ही ती खूप जपतो. कारण की कितीही फॅमिली म्हणून जरी असलं, इच अँड एव्हरी वन हॅज देअर ओन लाईफ. आणि जर कसं आहे की जर तुम्हाला त्या व्यक्तीचं ना खरं व्हॅल्यू जर जाणून घ्यायची असेल ना तर आपल्याला त्याला स्पेस द्यावी लागते. कारण की ना नाहीतर ना ते खूप असं होतं की अरे प्रत्येक वेळेला ही आहेच किंवा ही व्यक्ती आहे हे असं आहे. नाही, आपल्याला तेवढीशी स्पेस द्यावी लागते. की तसं मला पण माझ्या आईवडिलांनी तेवढी स्पेस दिलेली आहे की लाईक दिस इज हे तू तुझ्या ह्याच्यात राहा, काहीच नाही. तर सो हे प्रत्येकाच्या रूममध्ये आहे आणि प्रत्येकाचे फिलिंग्स आहेत ह्या पर्टिक्युलर स्पेस बरोबर. सो ही म्हणजे जरीही बसायला आपल्याला असं वाटलं की अरे यार हा ठीक आहे कॉर्नर आहे, बट नाही, त्याच्या आठवणी असतात प्रत्येक जागेच्या. आणि मेनली ह्याची आठवण ती कोविडच्या वेळेची, कारण की ते आपण खूप कमालीचे एक थाळी वाजवा वगैरे हे सगळं होते, जे काय एक जबरदस्त असे काही काढले होते टीम बिल्डिंगचे नुसके काढलेले. तर ते सगळे भांडी वाजवायला इकडेच होते, मी काय वाजवले ना. हो, ते सगळे मी फक्त बघत होतो की वा वा छान छान चाललंय हे, आठवडाभर कमाल चाललंय. मग त्याच्यानंतर सगळ्यांच्या घरात भांडी वाजायला लागले.
सगळ्यांच्या घरात भांडी वाजायला लागले, लोकांना सहन नाही व्हायला लागले, एकमेकांची तो भांडं सहन नाही व्हायला लागली. सो या सो अशा काही गोष्टी. ही जी जागा आहे ना ही खूप महत्वाची असते प्रत्येकाच्या घरात. तू म्हणतोस तसं सगळ्यांच्या घरात डोकावण्यासाठी. आणि बाल्कनी ऍक्च्युली घरात डोकावण्यासाठी असते आणि म्हणून पुण्याच्या घरात जास्त पुण्यात सगळ्या घरांना बाल्कनी आहे. ते का आता ते मी नाही सांगत. मुंबईत कमी आहेत, मुंबईत कोणाला वेळच नाही ना. मला ह्याच्यामुळे लोक एवढी बोलणार आहेत ना, पण नाही, मला हे स्वीट बँटर आवडतं मुंबई आणि पुण्याचं, आणि ते असलंच पाहिजे. कारण की नाही तर मग फरक काय दोघांमध्ये, काहीतरी फरक असलाच पाहिजे ना, आणि तो तसंच राहू दे. आता तुला सुट्टी आहे तर तू घरात नेमका कशात रमतोस जास्त? मी सगळ्यात जास्त ना म्हणजे एकतर डिपेंड्स की तेव्हा माझं काय चालू आहे, म्हणजे वर्क वाईज काय चालू आहे. जर माझं कुठलं शूट येणार असेल तर मी फक्त त्याच्यातच असतो, नाही तर मला वाचायला आवडतं. जर मित्र आले तर मी माझ्या रूममध्ये प्रोजेक्टर आहे किंवा टी व्ही, तर त्याच्यावरती आम्ही सतत फिल्म्स बघतो. आम्ही खूप सगळे फिल्म्स बघतो. आमचे एक बॅड फिल्म्स नाईट असं पण असते की जिथे बसून फक्त जे बॅड फिल्म्स आम्हाला वाटत आहेत ना, प्रत्येकाकडे लिस्ट आहे की अमेझिंग फिल्म्स, गुड फिल्म्स आणि बॅड फिल्म्स. आम्ही वाईट काय आहे ते पण बघतोय, आम्ही चांगलं काय आहे ते पण बघतोय. कारण की आपल्याला फक्त चांगलं कळून तर नॉलेज तर मिळणार आहे, पण वाईटचं पण तेवढंच नॉलेज पाहिजे. सगळ्यात भांडणातला गेम तो म्हणजे माफिया. आम्ही माफिया खेळायला लागलो तर अशी भांडणं असतात घरात. सो प्रत्येक वेळेला माझे मित्र येतात तर असे असं नाही की 1-2 येणार, मिनिमम 10 लोक येतात. मिनिमम 10 लोक असतात. सो 10 लोक आहेत म्हणजे असं होतं की आज फार कोण आलं नाही का, आज लोकांचं कॅन्सल झालं खूप, म्हणून 10 लोक आहेत. माझी आई खूप सुंदर जेवण बनवते. मासे, चिकन असेल, मटण ती फार बनवत नाही, पण मासे, चिकन, मेनली मासे खाण्यासाठी माझे मित्र कुठूनही येतात घरात, कुठूनही असो. म्हणजे माझा एक मित्र आहे जो क्रिएटिव्ह हेड आहे, तो चॅनलमध्ये आहे का, तो तर म्हणजे इंद्रायणी भात आणि आमचं बोंबलाचं भुजणं म्हणतात, हा हिरव्या कलरचं बोंबलाचं एक करी असते, ती जर बनवली ना तो सगळं सोडून तो येतो. आता काय झालं की माझ्या तेव्हा बहीण होती, सो माझ्या घरात मी सगळ्यात लहान ऑब्व्हियसली, पण तो माझ्यापेक्षा लहान आहे. सो तो घरात आल्यानंतर माझी बहीण मोठी, मी मिडल चाइल्ड झालो. मिडल चाइल्डला ज्यांची 3-3 लोक आहेत सिबलिंग्स, त्यांना माहिती आहे मिडल चाइल्डला कोणी विचारत नाही. म्हणजे सगळ्यात जो लहान असतो त्याचे खूप लाड होतात. त्याचे काय लाड झालेत माझ्या घरात. त्याला म्हणजे खायला प्यायला एवढ्या गोष्टी होत्या, कारण की कोविडच्या वेळेला आम्ही फक्त हे करायचो की जे आपल्याला सगळ्यात जास्त सुख मिळतं ते करायचं, आणि जेवणात आम्हाला सगळ्यांना खूप सुख मिळतं. सो आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं काही ना काहीतरी खायला बनवायचो आपल्यासाठी. व्हॉट एव्हर मेक्स अस हॅपी वी हॅव टू डू इट. तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं खायला बनवायचो, डिशेस बनवायचो. माझी बहीण बनवायची, आई बनवायची, मी मध्ये चिकन बनवलं होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याला सतत काही ना काहीतरी वेगळं खायला मिळतं आणि त्याला एवढी सवय झाली. आय एम नॉट किडिंग, त्याचं महिन्याभरात 15 किलो वजन वाढलं होतं. 15 किलो? आय एम नॉट किडिंग. म्हणजे हे असं खूप गंभीर आहे, पण एवढं हास्यास्पद आहे की तो जेव्हा इकडनं गेला, ही वॉज चेंज्ड मॅन. पण ही गँग साधारणतः तू म्हणतोस तसं खरं तर 20च्या वरचीच गँग आहे, पण अगदीच म्हणजे तू म्हणलास मिनिमम 10, पण या गँग मधली कोण कोण आहेत इंडस्ट्री मधली माणसं की ज्यांना म्हणजे असतातच इथे शुभंकरकडे? सो ह्या गँग मधली सगळ्यात म्हणजे जे आता माहीत असलेली लोक, संस्कृती असते, अनघा वगैरे ती असते, मुग्धा कर्णिक म्हणून आहे ती असते, सिद्धेश प्रभाकर म्हणून ॲक्टर आहे तो असतो. बाकी ॲक्टर्सपैकी रेशम येते, रेशम श्रीवर्धनकर ती असते.
कधी कधी ईशा येऊन जाऊन असते, कारण की ती पण जवळच राहते. सुनील सरांचे असे कोणते फ्रेंड्स आहेत ते येतात इथे? मी सांगू, पप्पांच्या मित्रांपेक्षा पप्पा माझ्या मित्रांबरोबर जास्त चिल करतात. ते त्यांच्याबरोबर जास्त चिल करतात. माझी आई आणि माझे वडील हे माझ्या मित्रांबरोबर सगळ्यात जास्त वेळ घालवतात. आणि आता आपण मगाशी आलेलं बघितलं हा बोर्ड की तू म्हणालास की सुनील सर पेंटिंग त्यांचा एक छंद आहे, म्हणजे तू म्हणालास तशी संस्कृती ही ऑफकोर्स ती छान चित्र काढते. सो त्या दोघांचं पण कधी अशी सेशन होतं का की चला आता तुम्ही, किंवा कधी आलात आणि दोघेही ते करत असले आणि तू करत अरे हे काय, म्हणजे तू आलास आणि त्या दोघांचंच काहीतरी पेंटिंग चालू आहे? मी सांगू का की ते ना, आता काय झालंय की मला एक आवडतं माझ्या वडिलांबद्दल की ना, त्यांना कधीही ना स्वस्त बसायला असं नाही आवडत. ही वॉन्ट्स टू डू समथिंग. संस्कृती त्यांना हेल्प करते की तुम्ही काय काय वापरू शकता. ह्याच्यात हे टूल्स आहेत, शेडिंगसाठी हे टूल वापरू शकता तुम्ही. आता ते मला अजूनही आठवते, त्यांच्यात खूप डिस्कशन चाललेलं की ते आता काय होतं, आपण पेंटिंग आपलं कलरिंग बुक असते किंवा स्केचबुक जी असते, तर स्केचबुक स्केच केल्यानंतर जे आपण बंद करतो ते सगळं ना छापा दुसऱ्या पेजवर लागतो. तर ते लागू नये म्हणून एक स्प्रे असतो, तर तो एका पर्टिक्युलर डिस्टन्सने असं मारायचं वगैरे. हे तर आपल्याला माहीत नाही, काही माहीत नाही. परफ्यूम शिवाय आपल्याला काही स्प्रे माहीत नाही. तर सो मला ते काहीच आयडिया नव्हती. सो ते त्यांच्यात खूप डिस्कशन चाललेलं. आता त्यांनी खूप, आता काय आहे मला ते दाखवायचं आहे, पण ऑब्व्हियसली मी आर्टिस्टच्या परमिशननुसार मी काय, म्हणजे परमिशनच्या शिवाय मी काहीच करू नाही शकत. पण कारण की मला त्यांचं प्रॉपर एक हे बनवायचं आहे की त्यांनी काय काय केलंय. सो इट इज अ डिफरंट थिंग. सो मला मी दाखवू नाही शकत आहे, पण ते फोटोज बघून काढतात. सो त्यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी मी तुला फोटो दाखवेन, मी लोकांना नाही दाखवणार, त्यांना नंतर दाखवेन. म्हणजे त्यांनाही एक की काय आहे नेमकं. एक मिनिट तुला दाखवतो मी. सो त्यांनी कथकलीचा वगैरे हे काढलेला एक किती सुंदर, खूप मस्त हे त्यांनी काढलेलं. एक मी ना खूप एका जागी वाचलेलं की 2 लाकूड तोडे होते आणि दोघे एकाच वेळेला काम चालू करायचे, एकाच वेळेला काम संपवायचे, पण त्यांच्यामधला एक तास कुठेतरी गायब व्हायचा. आणि तो दुसरा जो होता तो पण तेव्हापर्यंत म्हणजे तो काम करायचा सतत, पण जो गायब व्हायचा ना 1 तासासाठी, दिवसाच्या शेवटी सगळ्यात जास्त लाकूड त्याचं असायचं. तर एकदा दुसऱ्या आल्याने त्याला विचारलं की अरे भाई, मी तुझ्यापेक्षा जास्त काम करतोय, मी 12 तास काम करतोय, तू 11 तास काम करतो, 1 तास तू गॅप काय करतो काय माहित नाही, तरी तुझं लाकूड सगळ्यात जास्त कसं काय कापलं गेलंय. तो म्हणाला काय नाही, मी 1 तास आय शार्पन माय ब्लेड. सो दॅट शार्पनिंग युअर ब्लेड हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त जेव्हा तुम्ही रेस्ट करता, तुम्ही तो एक म्हणजे जसा आपला हा सेगमेंट आहे सुट्टीचा दिवस, सुट्टी इज शार्पनिंग युअर ब्लेड. तुम्ही रिफ्रेश होता, तुमचं माइंड क्लिअर होतं. तुम्ही माइंड क्लिअर केल्यानंतर तुम्ही अजून चांगलं काहीतरी करू शकता. शुभांकर, आमचं असं एक सेगमेंट आहे मोस्ट एक्सपेन्सिव्ह गोष्टी अशा. कारण सेलिब्रिटी म्हटलं की लोकांना असं बऱ्याच वाटतं की ह्यांच्याकडे खूप महागड्या गोष्टी असतील किंवा काही कलेक्शन आपल्या स्वतःच्या आवडीसाठीही असू शकतं. सो असं एक सेगमेंट आहे माझं. पहिला प्रश्न आहे त्याच्यातला की पहिल्या चेकमधून विकत घेतलेली सर्वात महाग गोष्ट. पहिल्या चेक मधून महाग गोष्ट विकत घेण्याच्या लायकीचा चेक नव्हता. कारण की मला कितीचा होता मला आठवत नाही. सो महागातली गोष्ट असं नाही पण पहिल्या चेक मधून घेतलेली आय गेस सगळ्यात महागातली गोष्ट पहिल्या चेक वरून घेतलेली होती ती म्हणजे जो मिठाईचा बॉक्स होता ना, मी जो घरी नेलेला, त्याच्यापेक्षा महाग मी आय गेस पेट्रोल भरलं होतं. सो ती सगळ्यात महागडी गोष्ट मी केली होती. मला आतापर्यंत मिळालेलं वेगळं आणि विहाड उत्तर होतं. सगळ्यात महागातली गोष्ट पहिल्या चेक वरून दॅट वॉज पेट्रोल. ओके, तुझ्याकडे असलेली सर्वात महाग गाडी म्हणजे कार असेल, बाईक असेल, काही असेल, सर्वात महाग वाली अशी कोणती कार? सगळ्यात महाग म्हणजे
माझे वडील आणि मी जी वापरतो दॅट इज फोक्सवॅगन वेंटो, ती सगळ्यात आहे. माझ्याकडे एक बुलेट आहे, ती आहे. माझी एक गाडी होती विच आय गेव अवे. तर अशा सो वेंटो इज माय कार. ओके. तुझ्याकडे असलेलं सर्वात महाग घड्याळ कितीचं आहे आणि कोणतं? घड्याळ माझ्याकडे ॲक्च्युली हे जे मी डिझेलचं वापरते दॅट इज 22,000. सो डिझेलचं आहे हे. सो हे पण मी का घेतलं होतं कारण की माझ्या बहिणीला त्याच्यावरती एअर फ्रायर मिळत होता. बोल. सो तुम्ही म्हणता ना सेलिब्रिटीज हे असतात, हे घेतलं कारण की ह्याच्यावर 6,000चा एअर फ्रायर 2,000 मिळत होता. म्हणून भारतीय असल्यामुळे मराठी माणूस असल्यामुळे ते माझ्या बहिणीने हे केलं की ऐक ना हे घड्याळ घे कारण की 6,000चा एअर फ्रायर मला 2,000 मिळतं. आणि त्या एअर फ्रायरमध्ये तिने 2,000च्या गोष्टीसुद्धा नाही बनवल्या आहेत अजूनपर्यंत. सो या तिला माहिती आहे, मी तिला गेले कित्येक वर्ष ह्याच्या टॉन्ट मारतो. अरे बापरे. ओके. तुला आतापर्यंत मिळालेलं सर्वात महाग गिफ्ट? महाग गिफ्ट जे मी म्हणालो ना माझे शूज आहेत, दॅट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आय हॅव रिसिव्ड. स्वतःला गिफ्ट केलेली महाग वस्तू कोणती? एक गोष्ट मी स्वतःला गिफ्ट केली होती ते म्हणजे 2 नाटकं बघायची होती मला लंडनमध्ये, ज्याचे तिकीट्स 25,000 रुपये असतात. 25,000, 30,000 रुपये, 20,000 रुपये. सो जे आपण ज्या विचार करतो लायन किंग, म्हणजे मी लायन किंग बघितलेलं, मी फ्रोझन बघितलं आहे, मी अजून तिकडे 3-4 वेगवेगळी नाटकं बघितली ज्याच्यासाठी ऑलमोस्ट 1 ते 1.25 लाख रुपये खर्च होता. अशी महाग वस्तू जी विकत घेऊन नंतर तुला पश्चाताप झाला? अशी महाग वस्तू जी विकत घेऊन पश्चाताप झालाय, खरं तर असं नाही. आवडली म्हणून महाग वस्तू घेतली पण ती वापरली नाही? ही नाही, कधीच नाही. आत्ता तुझ्या बॅगमध्ये किंवा तुझ्या जवळ असलेली महाग गोष्ट कोणती? माझ्या बॅग किंवा माझ्या जवळ असलेली महाग गोष्ट कुठली? माझे एक्सेसरीज आहेत एकतर, कारण की मी त्या एक्सेसरीजवरती खूप खर्च करतो. तुझ्या वॉर्डरोब मधलं सगळ्यात महाग आउटफिट कोणतं? सगळ्यात महाग आउटफिट कुठले? इट मस्ट बी वन ऑफ द जॅकेट्स. माझ्याकडे प्रचंड जॅकेट्स आहेत. मुंबईत राहून मी का जॅकेट्स घेतो मला हे माहीत नाही. आत्तापर्यंतचा सर्वात महाग स्टे कुठला? स्टे सगळ्यात महाग स्टे मला नाही आठवत, कारण की मी प्रोडक्शनच्या पैशावर राहिले प्रत्येक जागी. सो आम्ही असे श्रीमंत होतो. सो आम्ही सगळे प्रोडक्शनवरती आम्ही यूज करतो. प्रोडक्शनने ठेवलेल्या जागेच्या व्यतिरिक्त सुद्धा वन ऑफ द बेस्ट प्लेसेस आय हॅव स्टेड इन आणि वाडो सुसेगात म्हणून आहे. सो अमेझिंग प्लेस, तिकडे राहिलोय. आतापर्यंत केलेला सर्वात महाग सिनेमा ज्यासाठी तू जास्त मानधन घेतलंयस आतापर्यंत? सिरियल असू दे, सिनेमा असू दे, कुठलं तुझं काम असू दे, त्याच्यासाठी तू सगळ्यात जास्त का असतोस तू? मला ठीक आहे, माझ्याकडे एवढी उत्तर आहे त्याच्यावर, तर पण मी ठीक आहे. तर माझा मॅनेजर मला मारेल मी जर ह्याच्यावरती काही उत्तरं दिली तर. सर नाही राहू दे. तर हां सर, सगळ्यात जास्त मानधन मला असं वाटतंय की ॲक्च्युली मी खरं सांगू तर ऑलमोस्ट सगळ्यांकडून आम्ही सेम लेवललाच मानधनं घेतो. कारण की प्रत्येकाची मार्केट व्हॅल्यू असते, प्रत्येकाचं हे असतं, प्रत्येकाला माहीत असतं कोणी किती घेत आहे किंवा किती नाही घेत आहे. पण आय गेस रिसेंटली एक फिल्म केली मी, जेव्हा बाहेरगावी जाऊन केलेली, त्यासाठी सगळ्यात जास्त मिळालेलं. पण अगेन मी बोलणारच ही गोष्ट जरी मला मारलं तरी. बट सगळ्यात जास्त मानधन किंवा कम्पॅरेटिव्हली जरी जास्त मानधन म्हणायला गेलं तर आधी तर आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये आहोत त्या इंडस्ट्रीमध्ये हे मला सगळ्यात जास्त मानधन मिळालं आहे की हे इट इज लाईक
50-60 हजार 1 लाख फार तर फार त्याच्यातला फरक आहे. बट काय फार हे नाही आहे. अगेन इट इज आपले आम्हाला जेव्हा फोन येतो तेव्हा सुरुवातच ती होते की नाही आहे बजेट. तर तुम्ही जेवढ्यात काम करताय, तुम्ही नेहमी जेवढ्यात काम करता त्याच्यापेक्षा कमी ह्याच्यात काम करू शकता का, हा एक प्रश्न होतो. सो कमीत कमी ह्याच्यात किती काम केले हे प्रश्न चुकले. सगळ्यात जास्त सगळ्यात कमी किंवा तर आमच्याकडे उत्तर रेडी असतात. ठीक आहे, मी नाही विचारत. हा नको 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 नको. अरे लोकांना वाटू दे ना सेलिब्रिटीज भारी आहेत. अरे लोकांना वाटू दे सेलिब्रिटी भारी असतात. चिल्ला चिल्ला के स्कीम बता दो. चिल्ला चिल्ला के स्कीम बता दो. शेवटचा प्रश्न या सेगमेंटला, म्हणजे सर्वात महाग गोष्ट जी तुझ्या खूप जास्त जवळची आहे, कुठलीही असो, म्हणजे स्पेसिफिक कुठली गोष्ट नाही, पण जी तुझ्या सर्वात महाग आणि तुझ्या जवळची आहे. मला असं वाटतं ना, महाग गोष्ट जवळची नसते. कुठली तरी ना अगदी छाटूक, म्हणजे अशी खूप छोटीशी गोष्ट ना, खूप छोटीशी गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि खूप जवळची असते. मी सांगू, हे ना मला माझ्या आई बाबांनी आत्ता मला हे कडं दिलं जे चांदीचं आहे. मी कधी चांदी सोनं हे मी घालत नाही, पण ना ह्याच्या आधी मी एक कडं घालायचो जे माझ्या पहिल्या फिल्ममध्ये मी घातलेलं कडं आहे आणि तेव्हापासून ते माझ्या हातात आहे. तो माझं जे कडं आहे ते मी अजूनही ठेवलेलं आहे. हे माझ्या आईच्या आणि वडिलांच्या प्रेमापोटी त्यांनी असं झालं की अरे बाबा काहीतरी घाल, तरी बाबा आम्ही काहीतरी चांदी वगैरे काहीतरी दे. मला ठीक आहे हे घालेन, म्हणजे आणि हे पण मी एका दिवसासाठी घातलेलं. अच्छा. मी परत देत होतो. आई म्हणाले आता घातलंच आहे तर बाबा बघ ना जरा घाल. ठीक आहे चालेल. किती छान, मस्त झाला सेगमेंट. आणि खरं तर महाग असं नाही, पण काही जणांसाठी 5,000ची गोष्ट खूप महाग असू शकते, काही जणांसाठी 25,000ची गोष्ट खूप महाग असू शकते. प्रत्येकाची एक व्हॅल्यू असते आणि प्रत्येकाच्या त्याच्या मागच्या फिलिंग्स असतात. सो त्यासाठी हा सेगमेंट होता. आणि एक गंमत म्हणून की लोकांना आवडतं की अरे ही गोष्ट आहे, बरोबर आहे, ते त्या गोष्टी फॉलो करतात की माझं पण सेम इंटरेस्ट आहे या सेलिब्रिटी सोबत. सो ह्याच्यासाठी हा सेगमेंट होता. सो कॉल्ड असं महाग असं नाही, पण एक जेन्युइन गंमत. नाही गंमत म्हणूनच. पण मी नेहमीच सांगतो सगळ्यांना की मटेरियलिस्टिक गोष्टी असतात ना, किंवा कुठल्या वस्तू ज्या, मला ते मराठी शब्द त्याला माहीत नाही मटेरियलिस्टिक गोष्टीला काय म्हणतात, पण मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या असतात, आपण किती खर्च केला, किती काही केलं, ते एका पॉईंट नंतर त्या पैशाची व्हॅल्यू निघून जाते. आपण ते विसरूनच जातो की मी ही कितीला विकत घेतली होती. सो ती ना मनीची व्हॅल्यू प्रत्येकाला वेगवेगळी असते. सो जर कोणासाठी ते एक्सपेन्सिव्ह असेल, कोणासाठी ते अजिबातच नाही आहे, पण फिलिंग्स त्याच्या मागचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. त्या लग्नाची अंगठी असू शकते, लग्नाची अंगठी हिची 10 लाखाची आहे, हिची 10,000ची आहे, पण दोघींच्या फिलिंग सेम आहेत, त्या दोघांच्या फिलिंग सेम आहेत. सो दॅट इज द फन, की ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते एक मटेरियलिस्टिक गोष्टींबाबत. एक्झॅक्टली. बरं, आता सहजच तू विषय काढलास म्हणून म्हणजे अचानक डोक्याला, तू मगाशी म्हणालास आई खूप छान सुगरण आहे आणि घरात सगळ्याच तुझ्या मित्रमैत्रिणींचा राबता असतो. तुझी स्वतःची हक्काची व्यक्ती कधी या घरात येणार आहे? जसं तू म्हणालास की तुम्ही सगळे 4 जण एकत्र असायचास, आई बाबा तू आणि बहीण. सो आता बहीण तर लग्न करून गेली, आता सगळ्यांना असा प्रश्न, म्हणजे तुला हा प्रश्न कॉमन विचारला जात असेल तरीही, जरी काकी असल्या, तुझ्या घरात मेड्स असल्या, तरी स्वतःची हक्काची व्यक्ती तू कधी आणणार आहेस घरात? काय सांगू मी आता तुला, माझा शोधाशोध नुसती चालू आहे. मी एवढे इंटरव्ह्यूज, तुला का वाटते का करतोय मी? सगळीकडे मी सांगतो की मी एकटा आहे, सिंगल आहे, काहीतरी कोणतरी शोधा, तुम्ही तरी शोधून द्या, तुम्ही एवढ्या लोकांना भेटता, तुमचा काय फायदा, इंटरव्ह्यूजचा काय फायदा जर लोक मला मेसेज करत नसतील की बाबा एकटा आहेस किंवा सिंगल आहेस, त्याचं काय? सो आता आय गेस पुढचे अजून आम्ही 10-12 इंटरव्ह्यूज ठेवलेले, त्याच्यात बघू, त्याच्यात आम्ही लोकांपर्यंत कुठल्या कुठलेच नाही. अरे मी आधी पण सांगितलंय, बचताय किधर नाचताय किधर, असं झालंय माहितीये. कारण की काय आहे, कॉलेजपासून किंवा काय, ज्या मुलींबरोबर समजा मी गेलोय, आणि हे फक्त तुमचा प्रॉब्लेम नाही, माझ्या आईला सुद्धा हे वाटतं, सो काही प्रॉब्लेम नाही. सो तिचं एकच म्हणणं असतं, काय माप ओलांडून जी येईल, उंबरठा ओलांडून
तेव्हा मी समजेन की ही माझी तोपर्यंत मला माहित नाही, कारण की माझ्या असंख्य मैत्रिणी आहेत. हा माझ्या खूप मैत्रिणी आहेत, आम्ही फिरतो, कधी कधी मी आणि कुठली तरी आम्ही फिल्म्स बघतोय, हे करतोय, आणि सगळ्या मैत्रिणी घरी येऊन जाऊन असतात, आई पप्पांना भेटतात सगळे. सो हे तर आहेच. जर काही खरंच असेल, मी ते लोकांना कळणार जेव्हा वेळ त्या कळणार. पण तोपर्यंत इंटरव्ह्यूज तर चालू आहे. आय एम नॉट ऑन डेटिंग ॲप्स, आय एम ऑन इंटरव्ह्यूज. माझा वेगळा स्वॅग आहे, माय रिज इज डिफरंट. आय एम नॉट ऑन डेटिंग ॲप्स, आय डू इंटरव्ह्यूज. याच्यात मी सांगतोय, मी कांदे पोह्याचा कार्यक्रम नाही करत, मीडियाचा इंटरव्ह्यूजचा कार्यक्रम करतो, कारण की त्याचा रीच जास्त आहे, एक्सपोजर जास्त आहे, लोकांना खरं काय ते कळतं. माझं घराचं तुला काय वाटतं का केलं, मुलीला काय, अच्छा आहे असं घर आहे, तर मला इथे बसायला मिळेल चहा घेऊन, मला हे करता येईल, मला असाठी ह्याच्याकडे कदाचित प्रोजेक्टर सुद्धा आहे, हेही करू शकते, आई चांगलं जेवण बनवते, कदाचित आपलं पोट तरी चांगलं जेवता तरी घरी मेड आहे. त्यासाठी हा इंटरव्ह्यू खरं तर मुलगी शोधायचा इंटरव्ह्यू आहे, मी त्यासाठीच केलेला आहे. पण मला खरंच खूप छान वाटलं शुभंकर, की इथे घरात येऊन इतक्या छान गप्पा मारता आल्या मला तुझ्यासोबत. आणि कारण आपण जेव्हा केव्हा इंटरव्ह्यूजला भेटतो तेव्हा आपल्या सगळ्या प्रमोशन आणि फिल्म्स या सगळ्याशी रिलेटेड गप्पा असतात, पण अशा गप्पा कधी मारता येत नाहीत. आणि तू घरी यायला मला इतकं छान इन्व्हाइट केलंस, परवानगी दिलीस तुझं घर एक्सप्लोर करायला, त्यासाठी खरं तर तुझे खूप थँक्यू, आभार आहेत. कारण आमच्या प्रेक्षकांनाही ती उत्सुकता असते, म्हणूनच आम्ही हा खास सेगमेंट म्हणजे हा शो घेऊन येतो आम्ही, की त्यांचे सेलिब्रिटी घरात काय करत असतात, किती छान गप्पा मारतात, जे इव्हाना कधी त्यांना पाहायला मिळत नाही अशा गप्पा, किंवा या गोष्टींवर चर्चा करणं, तुमचे मित्रमैत्रिणी कोण, तुम्ही काय करता, या सगळ्या म्हणजे एक अभिनया व्यतिरिक्त तुमचे एक वेगळं जगही असतं, त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी हा शो आहे. आणि तू इतक्या छान गप्पा मारल्यास, मला खूप बरं वाटलं तुझ्या घरी येऊन. थँक्यू शुभंकर. आणि तुला जर आय होप तुला गप्पा आवडल्या असल्या आणि हा शोही तू फॉलो करत असेल, तुला आवडेल कदाचित हा शो. आणि तुझे प्रेक्षक आहेतच ज्यांना तुझी एक वेगळी साईड बघायला या शो मधून नक्कीच आवडेल. नक्कीच. आणि हा शो कितपत काय आवडला हे मी तेव्हा सांगेन जेव्हा मला याची चौकशी येईल. पण नाही, ऍक्टर्स म्हणून आपण कसे आहोत हे तर पटकन कळतं, पण माणूस म्हणून कसं आहे ते लोकांपर्यंत पोचतच नाही. अगेन मला खूप आवडलं तुम्ही आलात, आणि इकडे आपण अशा प्रकारे गप्पा गेल्या. माझे घरात माझे पर्सनल स्पेसमध्ये तुम्ही आलाय, लोकांना घेऊन आलाय. सो थँक्यू सो मच. आणि लोकमत फिल्मीचं मी खूप आभार मानतो की ह्या प्रकारचे सेगमेंट्स केलेले आहेत, आणि तुम्ही ॲक्टरच्या घरात त्यांच्या लाईफ त्यांच्या स्पेसमध्ये जाऊन करताय. सो मी हे आत्ता डिक्लेअर करतो, तू म्हणजे कॅमेराच्या मागे आहे ती सांग ते आणि तुम्ही यू आर एनी टाईम वेलकम ॲट माय प्लेस. आणि कशासाठी तर तुम्हाला माहितीच आहे तर ते आहे. सो डू कम एनी टाईम. तुम्हाला कधी काही म्हणजे कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा पण जर का वाटलं इकडे आजूबाजूला यू कॅन कम डाऊन टू माय प्लेस, चिल, हॅव फूड, रेस्ट अँड देन हेड होम, वॉट एव्हर. पण थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस, आणि मजा आली मला. थँक्यू सो मच शुभंकर, आणि इतका वेळ दिलास. आणि आय होप नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा छान आणखीन गप्पा रंगतील, सुनील सर असतील, बऱ्याच गोष्टी होतील, आणि कदाचित खूप मित्रमैत्रिणी असेल, गँग असेल, तेव्हा नक्कीच कधीतरी धमाल करायला येऊच आम्ही. सो आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आणि हा आमचा शो, यात शुभंकरच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, त्याच्या घरचा कुठला कॉर्नर तुम्हाला आवडला, मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. आत्तासाठी खूप खूप थँक्यू. आणि माझी रास पत्रिकेतली रास माझी काय जेमिनीला मिथून आहे, माझी बर्थडेट नुसार मी स्कॉर्पिओ आहे, माझी उंची 5'6" आहे, माझा नंबर मी नाही सांगू शकत, पण ईमेल ॲड्रेस पाठवायला मी नक्की सांगेन. माझं पूर्ण नाव शुभंकर सुनील तावडे असं आहे. आम्ही 96 कोळी मराठा आहोत, आणि माझं गाव राजापूर, विलगे. फुल बायोडाटा डिटेल्स तुम्हाला मिळालेले आहेत. चौकशी पाठवा, नाही तर हा मला म्हणेल माझं सेगमेंट छान नाही झालं. थँक्यू शुभंकर. येस, थँक्स अ लॉट.